इथे छान मी असे आप्पे तयार करून घेतलेले आहेत बघा। तर आप्प्यांची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून आप्पे। तर मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नाही, त्यासाठी मी आप्पे बनवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण आता आप्प्यांची रेसिपी बघूया। इथे मी मार्केटमधून दुधी भोपळा आणलेला आहे। दुधी भोपळा चांगला कट करून मी चांगला धुवून घेतलाय आणि साईडची सालं त्याची व्यवस्थित कापून घेतलेली आहे, साळून घेतलेला आहे आणि भोपळा मी कट करून घेतलाय। हाय तसंच भोपळा चांगला धुवून मी कट करून घेतलाय। 1 वाटी भोपळा माझा कटिंग करून झालेला आहे, तोच वाटी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। मग भोपळा चांगला धुवून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे, त्या वाटीनेच मी 1 वाटी रवा त्यामध्ये टाकलेला आहे आणि 2 चमचे त्यामध्ये दही घालायचे। तर एक छोटा दह्याचा डबा आणलेला आहे मी आणि तो 2 चमचे दही बसते त्यामध्ये, तो दह्याचा डबा मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। ते सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मी मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। आता मी मीठ टाकते आणि कोथिंबीर टाकते आणि पाणी न घालता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे त्याच पाण्यामध्ये। मग मिक्सरला आपलं बारीक करून झालेलं आहे। आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। चांगले व्यवस्थित मिक्स करून मी त्याला 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता मी त्याच्यावरती झाकण ठेवून घेते। 20 मिनिटं झालेले आहे। आता मी ते झाकण काढून घेते आणि ते पीठ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा आता पीठ आपलं फुलून आलेलं आहे। आता मी गॅसवरती तोप तापायला ठेवला आहे आणि कढीपत्ता आणि जिऱ्याची मी फोडणी घातलेली आहे आणि त्या मिश्रणावरती ओतून दिले आहे। तोपर्यंत मी कांदा टोमॅटो बारीक कट करून घेते। त्यामध्ये मी कांदा टोमॅटो टाकून दिला आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। बघा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती मिक्स करून झाल्यावर मी त्यामध्ये खायचा थोडासा विनो टाकलेला आहे आणि विनोवरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आप्पे पात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवले। पहिलं आप्पे पात्र घेतले चांगलं घासून साफ करून। आता ते मी गॅसवरती ठेवते, गॅसवरती ठेवून घेतले। आता मी त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतले आणि आता व्यवस्थित हे बॅटर सगळं मी त्यामध्ये थोडं थोडं सगळं व्यवस्थित सोडून घेते। मग आता असं व्यवस्थित मी त्याच्यामध्ये सोडून ठेवलेलं आहे आणि आप्पे आता एक बाजूने चांगले भाजलेत। आता मी पलटी करून घेतलेत आणि आपले आप्पे व्यवस्थित तयार झालेले आहेत। आप्प्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। आप्प्यांसोबत मी चटणी बनवलेली आहे।